नमस्कार, मी विलास बडे. आपण पोहोचलोय पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये. वसंतदादा पाटलांचा जिल्हा, काँग्रेसचा बालेकिल्ला. याच जिल्ह्यामध्ये वसंतदादा पाटलांनी सहकाराची मुहूर्तमेढ रुजवली आणि अशा खंडातला हा सगळ्यात मोठा कारखाना इथं उभं केला. पण गेल्या काही दिवसात इथलं राजकारण बदललं, नेते बदलले, परिस्थिती बदलली. याच बदलत्या परिस्थितीला सामोरं जाताना निवडणुकीच्या रणांगणात राजकारण कसं बदललंय जाणून घेणार आहोत याच सांगलीतल्या तरुणांकडून यूथ कोर्टच्या माध्यमातून. भारताच्या लोकशाहीचा सध्या उत्सव सुरू झालेला आहे आणि या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आजच्या तरुणांचं नेमकं मत काय हे जाणून घेण्यासाठी आपण आलोय श्री अंबाबाई तालीम संस्थेचा संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये. खरं तर पश्चिम महाराष्ट्रातली अत्यंत नामांकित अशी ही संस्था, ज्या संस्थेनं हजारो विद्यार्थी घडवले आणि या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आज आपण आलेलो आहोत. नॅकचं ए सर्टिफिकेट मिळालेले ही संस्था आणि या संस्थेतले हे सगळे तरुण आज मांडणार आहेत आपली राजकीय भूमिका, ठरवणार आहेत देशाचा पंतप्रधान आणि देणार आहेत राजकीय फैसला. आणि आजच्या या यूथ कोर्टसाठी आपल्या सोबत असणार आहेत ज्येष्ठ विधिज्ञ मकरंद कुलकर्णी सर. आपण त्यांचं स्वागत करूया. कोर्टाची कारवाई सुरू करावी. कोर्टाच्या कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी आपण जाऊयात विरोधकांकडे. शुक्रवारी मोदी सरकारनं त्यांचा अर्थसंकल्प मांडला आणि त्यातून अच्छे दिन आल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. हे सगळे विरोधकांची बाजू मांडणारे तरुण आहेत. या तरुणांना पटतंय का आपण जाणून घेऊया की मोदींच्या कालच्या अर्थसंकल्पानंतर या देशात खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना, मध्यम वर्गाला अच्छे दिन आले. शेतकऱ्यांना तर अच्छे दिन आलेच नाहीत. आश्वासनांचा पाऊस पाडला गेला फक्त. आणि जे 500 रुपये तर त्यांनी हे दिलं महिन्याला, ते 500 रुपये जर शेतकऱ्याला महिन्याला वर्षाला 6000 रुपयाचं बजेट दिलं त्यांनी. 500 म्हणजे सर रोज 17 रुपये पडते. यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला. कालचा खरंच अर्थसंकल्प होता की 2019च्या निवडणुकीचा जाहीरनामा होता. ठीक आहे. मोदी सरकारला स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधायला पैसे आहेत, तर सरकारचं शेतकरीचं कर्ज माफ करायला पैसे का नाहीत? त्यांनी फक्त 500 रुपये महिन्याला हे दिलं. तो एक शेतकरी हा कष्ट करणार माणूस आहे. त्याला जर तुम्ही पेन्शन वगैरे हे देऊन जास्त प्रमाणात पैसे वगैरे दिले तर तो कष्ट करेल का? शेतकऱ्याला तुम्ही मदत देऊ नका, पण पहिल्या अर्थसंकल्पामध्ये 1.5 हमीभावाची जी घोषणा केलेली होती ती आता 5व्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा साधा उल्लेखही नाही. त्याऐवजी तुम्ही वर्षाला 6000 रुपये देऊन ही शेतकऱ्याची चेष्टा करणे की दुसरं काय आहे? शेतकऱ्यांची चेष्टा केली जाते असं यांचं म्हणणं आहे. आपण असं म्हणतोय शेतकऱ्यांची चेष्टा करतोय, पण तुम्ही याच्यावर लक्ष दिलात का? शेतकऱ्याला नेमका काय प्रॉब्लेम आहे? त्याला शेतापर्यंत पाणी पोचतंय का? त्याच्या ते जरी त्यांनी दिला असेल पिकासाठी, जरी विमा जरी पैसे दिले असले पेरणीसाठी, धान्य घेण्यासाठी, पण त्यांना पाणी अक्षरशः पोचतंय का? तुम्ही कोणता सर्वे केलाय का शेतकऱ्याच्या बाबतीत? याच्यावर विचार केला पाहिजे पहिल्यांदा. शेती जगली पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत आणि ते केले जावेत असं यांचं म्हणणं आहे. मोदी सरकारने केवळ शेतकऱ्यांना मदत करून संपलं, शेतीचे प्रश्न संपणार आहेत? मोदी सरकार शेतकऱ्यांना आता स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मध्यमवर्गीयांना जे काय 5 लाखपर्यंत इन्कम टॅक्सला सूट दिलेली आहे त्यातून मध्यम वर्गाला सुद्धा मोठी सूट मिळालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी भरपूर योजनांचा घोषणा केलेली आहे. का मोदींना सत्ता द्यावी म्हणजे आता कंपॅरिझन करतोय आपण प्राईम मिनिस्टर पदासाठी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदींनी जे काही सीएम असताना गुजरातमध्ये जे काही गोष्टी केल्यात आणि स्वतः राहुल गांधींनी कितपत सरकारमध्ये राहिलेत, किती मंत्रिपदं घोषवलेत आणि किती काम स्वतःहून केले हे बघायला पाहिजे. जेव्हा भाऊ तोरसेकरांनी एक तटस्थ मत मांडलं आपल्या एका भाषणामध्ये की मोदीचं कॅम्पेनिंग कसं झालं, तर मोदींनी कॅम्पेनिंग डिजिटल कॅम्पेनिंग केलं नाही, लोकांच्या मनापासून मोदी पोहोचलेत आणि त्यामुळे कॅम्पेनिंग झालं. मोदींना आणखी थोडा वेळ द्यायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. या मताशी तुम्ही सहमत आहात का मोदींना पुन्हा संधी द्यायला हवी? आता त्यांनी शेतकऱ्याचा मुद्दा मांडला शेती कर्जाबद्दल. मी म्हणतोय राहुल गांधींनी मध्य प्रदेशमध्ये निवडणूक होण्याच्या आधी मत मांडली होती, मी कर्जमाफी करेन. पण नंतर ना काय लाजिरवाणी गोष्ट केली तिने. 25 रुपये 50 रुपये कर्जमाफी केली ह्यांनी.
ती आपल्यासाठी लाजवानी. आम्हाला नाश्त्याला 25-50 रुपये पुरत नाहीत आणि हे शेतकऱ्यासाठी 25-50 रुपये फक्त कर्जमाफी म्हणून हे करतात, माफ करतात. ठीक आहे, आपण त्याचं उत्तर घेऊया त्यांच्याकडून. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे. मुद्दा हा आहे की जर तुम्ही कर्जमाफीची मागणी करता, घोषणा करता, या सरकारवर टीका करता, तर मग तुमच्या सरकारने 15 आणि 35 रुपये जी कर्जमाफी केलेली आहे ती शेतकऱ्यांची थट्टा नाहीये. ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी केली त्यावेळी त्याच्या फक्त जाहिरातीवरती 3500 रुपये कोटी खर्च झालाय. नाही, त्याच्याबद्दल आपण बोलू, महाराष्ट्राच्या बद्दल बोलू. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आता तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली आणि 25 आणि 35 रुपये जर कर्जमाफी होत असेल तर मग तुमच्यावर तर विश्वास कसा ठेवायचा. ज्यावेळी आपण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बोलूच, पण त्याच्या आधी महाराष्ट्रातली जी घोषणा होती जी भाजप सरकारने केली होती, अजून एकाही म्हणजे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये ती रक्कम जमा झालेली नाही. उलट कोल्हापूर जिल्ह्यातले प्रकाश आंबेडकर म्हणून आमदार आहेत, त्यांनी अप्लाय केली नसताना सुद्धा त्यांच्या खात्यावर 100 रुपयाची कर्जमाफी जमा झाली होती. त्यांचा हा सवाल आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी केली आणि ती कर्जमाफी एकाही शेतकऱ्याला मिळाली नाही, हा त्यांचा दावा आहे. मी सांगतोय की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या पप्पाच्या नावावर सोसायटीचं 70,000 रुपये कर्ज होतं आणि ग्रामीण बँकेचं 1 लाख रुपये. मग 1,70,000 दादा तुला माझ्या पप्पाचं हे दावतो तुला अकाउंट बुक. तुमचं आणि तुमच्या पप्पाचं नाव सांगा. आनंदराव यशवंत पवार. मी उस्मानाबादमधनं, तालुका माझा उमरगा आहे, नाईचापूर या गावचा. जर कर्जमाफी झाली आहे हे ते स्वतः सांगतायत त्यांच्या वडिलांची, मग तुम्ही कुठल्या आधारावर सांगताय की या राज्यामध्ये कुणाला कर्जमाफी मिळालीच नाही म्हणून. जितकी कर्जमाफी होती त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्या कर्जमाफी झालेल्या ज्या जाहिरातीवर खर्च केलेले आहेत त्याच्यातून शेतकऱ्यांना अजून काही मदत करता आली नसती का. ठीक आहे, ही यांची बोलण्यासाठी जी पळवाट झाली. जर का जाहिरात केली नाही तर शेतकऱ्याला कळणार कसं की हा बाबा तुला आम्ही कर्जमाफी देणार आहे ते. शेतकरी काय स्वतः ऑनलाईन जाऊन बघणार आहे की बाबा हा मला कर्जमाफी कोण देते का. हे शेतकरी हुडकणार नाही ना. त्याला ज्या वेळेला जाहिरातीवर दिसेल की हा आम्हाला कोणीतरी कर्जमाफी देते त्यावेळेला शेतकरी त्याच्यासाठी प्रयत्न करेल ना. त्यांनी असं सांगितलं की अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी त्यांनी 1.5 लाखाचा निकष ठेवला. हा निकष योग्य नव्हता. मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी होती. काय वाटतं, काय चुकलं? सरकारचं हेच चुकलं की सर त्यांनी फक्त सरसकट जी कर्जमाफी करायला पाहिजे ती करायला पाहिजे होती सर. बरं, सरसकट करायला हवी होती असं. मला एक प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि चंद्रकांत पाटलांनी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा महाराष्ट्रातली नेमकी किती कर्जमाफी झाल्या हे आकडा एकदा फक्त सांगा. एक म्हणतोय 36 कोटी, एक म्हणतोय 16 कोटी हजार. नेमकी काय चालू आहे ही. एकंदरीत कर्जमाफीचा विषय निघालाय म्हणून सांगतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कर्जमाफी नको, कर्जमुक्ती पाहिजे. मागेल त्याला शेततळं आणि जलयुक्त शिवारमुळे जतपर्यंत पाणी पोहोचलंय आणि महाराष्ट्र सगळा हिरवागार झाला. माझ्या मित्रांना एक मुद्दा म्हणला की जलयुक्त शिवार, मग ते अजून जतचं अजून ते टेंबूचं किंवा म्हैसा सिंचनाचं जे पाणी आहे ते अजून जतपर्यंत पोहोचलं का नाही हे अजून त्यांनाच विचारा तुम्ही. त्यांनी असं सांगितलं की जो दावा केला गेलेला आहे जलयुक्तचं पाणी त्या जतपर्यंत पोहोचलेलं आहे. खरंच पोहोचलंय पाणी? हो पोहोचले. कुठलं गाव तुमचं? मिरवाड तालुका जत. मिरवाड आमच्या गावापासून फक्त 7 किलोमीटर आहे की तिथून आमच्या इकडं आता सुविधा चालू आहेत की तिथपर्यंत पाणी पोहोचेल. जवळपास आमच्या गावापर्यंत आलेलं आहे आणि थोड्या दिवसात ते आमच्या गावापर्यंत पोहोचेल. ही मी पण जत तालुक्यातले. जत तालुक्यापासून माझं 15 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे आणि अजून सुद्धा कन्स्ट्रक्शन झालेलं नाहीये कम्प्लीट. तर पाणी कुठनं येणार आहे. ते म्हणतात जत पासून पाणी पोहोचलं. जतच्या खाली सर का पाणी पोहोचलं नाही. दरीबडची संघ मोठेवाडी का पाणी पोहोचलं नाही. अगोदरच्या सरकारनी मंजुरी दिली हे ठीक आहे, पण अंमलबजावणी हे बीजेपी सरकारनेच केलेलं आहे. राष्ट्राची मूल्ये अर्थात आपलं संविधान, आपला प्रजासत्ताक, आपल्या संविधानाची कॉपी पेटवली जाते दिल्लीमध्ये. ह्याचं स्पष्टीकरण द्या. ज्या व्यक्तीला माझ्या राजाच्या मातीचा मान नाही आणि ज्या व्यक्तीला माझ्या राष्ट्राच्या मूल्याचा मान नाही, मी न्यायाधीश महोदयांना अपील करेन, ज्या व्यक्तीला राज्याच्या मूल्याचा आणि राष्ट्राच्या तत्वाचा मान नाही त्या व्यक्तींना ताबडतोब देशातून राज्यातून बाहेर काढावे. असं जर यांचं म्हणणं असेल की राष्ट्राच्या तत्वांचा आणि मूल्यांचा जर अभिमान नाही आणि बाहेर काढा, तर पहिला काँग्रेस पक्षाला बाहेर काढा. कारण राम सेतू उपलब्ध अस्तित्वात आहे का हा प्रश्न उचलणारा कोण असेल तर तो काँग्रेस पक्ष होता. अयोध्येच्या राम मंदिराचं काम इतकं वर्ष रखडलं जातंय, यामागं कुठला पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष होता. त्यामुळं राष्ट्राची मूल्य ह्याचा विचार कोण करते हे जरा बघायला पाहिजे आपण. राम मंदिर आणि राम सेतू या गोष्टींचा त्यानं याविषयी तो बोलला. खरंच या भारताला आता राम मंदिर किंवा अयोध्या, बाबरी मशीद यापेक्षा बेरोजगारी आणि
युवकांना नोकऱ्या ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे की राम मंदिर इम्पॉर्टंट आहे? नक्कीच आपण बघितलं की युवकांच्या दृष्टीनं आजचा महत्वाचा प्रश्न काय आहे. धार्मिक सगळ्या मुद्द्यांबद्दल इथं राजकारण केलं जातं. युथ कोर्टामध्ये आपण जाणून घेऊया की हा देश नेमका पुढे कसा गेला पाहिजे, देशासमोरचे कुठले प्रश्न आज महत्वाचे आहेत ते राजकीय नेत्यांनी आपल्या अजेंड्यावर घेतले पाहिजेत. आजचा तरुण म्हणून या सगळ्यांना काय वाटतं जाणून घेऊया. माझं म्हणणं एवढंच आहे की खेळाडू जे आहेत त्यांना पद्म पुरस्कार दिला पाहिजे. फक्त ॲक्टर्स लोकांना दिले जातात. बट ठीक आहे, त्यांनी हार्डवर्क करतात म्हणून देतात, ठीक आहे. मग खेळाडू काय हार्डवर्क करत नाहीत? आर्थिकदृष्ट्या जे 10% आरक्षण दिले ते योग्य आहे? ते नक्कीच सहानुभूतीकारक आहे, कारण फक्त ते 3 राज्यामध्ये गेलेल्या निवडणुका ह्याच्यावरनं तो निर्णय घेतलेला आहे. कारण सरकारच्या विरोधात अनेक मतप्रवाह मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्यामुळे सरकारनं घेतलेला हा निर्णय आहे तो पूरक नाही आहे. आरक्षण हा काही अंतिम उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी स्पर्धेत टिकायसाठी युवकांना त्या लेवलचं एज्युकेशन, त्या लेवलचं स्किल उपलब्ध करून दिलं तर आरक्षणाची काहीही गरज पडणार नाही. युवकांचं बोलायचं झालं तर प्रधानमंत्री कौशल्य योजनेतनं मला परवाच फायदा झाला आहे. मी ऑटोकॅडचा क्लास लावला तिथं. हा मोदीजींचाच आम्हाला उपकार आहे. याच्यासाठी मिरज कॅन्सर हॉस्पिटल समोर, सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल समोर मिरज प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणून एक डिजिटल लावलेला आहे. तिथे गेला तर तुम्हाला फॉर्म मिळेल आणि तुमचा डिप्लोमा डिग्रीचा असेल तर त्याला एक सर्टिफिकेट बास. तुम्हाला फुकटमध्ये प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत तुम्हाला फुकटमध्ये भरपूर कोर्सेस शिकायला मिळतील फ्रीमध्ये. खेडेगावात म्हणाल तर आता ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ म्हणजे तिथं झाला असं जिथं जाहीर झाले ओला दुष्काळ, आता आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात जिथं ओला दुष्काळ असं घोषित झालेलं आहे, त्या गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला जो त्यांचा एसटी पास आहे शिक्षणासाठी तो कम्प्लिटली मोफत केलेला आहे. आजपर्यंत जे काँग्रेस सरकार होतं, जे आम्ही ईबीसी फॉर्म भरायचो, त्यावेळेला ती ईबीसी 1 किंवा 2 वर्षांनी यायची. पण आता ही कंडिशन आहे की ती ईबीसी लगेच 1 ते 2 महिन्यामध्ये अकाउंटवरती जमा होते. आम्हाला शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्ती आम्हाला सगळं कॉलेजचं भागून 500 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये अशी जमा व्हायची. आज मोदी सरकारमुळे आमच्या अकाउंटवर 5,500 रुपये शिष्यवृत्ती वर्षाला आणि कॉलेजची फी कॉलेजच्या अकाउंटवर जाते. खूप सारे मुद्दे मांडले आहेत. मला एकच मुद्दा मांडायचा की महिला सुरक्षिततेसाठी जे 13 वर्षाखालील मुलीवर बलात्कार होईल ते डायरेक्ट फाशीची शिक्षा ती कायदा नोंदवली त्यांनी. ते मोदी सरकारनं केलं असं? हो, मोदी सरकारने केल्यापासूनच केलं. प्रत्येक गोष्टींना बघायला गेलं तर काँग्रेस हा खूप जुना आणि ताकदवान पक्ष आहे. पण जर नेतृत्व म्हणलं तर गांधी नाव आहे म्हणून राहुल गांधी आता टॉपवर आहे. 3 राज्यात भाजपचा पराभव करून दाखवला त्यांनी. नक्कीच त्याचं कारण मी स्पष्ट करतो. टेक्निकली 15 दिवसाच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांचे आम्ही कर्जे माफ करू. ठीक आहे, हे असं एक छान समीकरण त्यांनी मांडलं. पण कुठे झाले? तेलंगणामध्ये त्यांच्याकडे बँकिंग कॅपिटल जवळ 2.9% फक्त ते कर्जमाफी करू शकले. आणि नंतर लगेच 8 दिवसांनी राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात जी बँक डिपॉझिट आहेत आणि बँक जे लोन माफ करेल शेतकऱ्यांचं, इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स मॅटर, सो वी थिंक नीड मोर. मोदी जर युथ कोर्ट हा शो बघत असतील तर त्यांच्यासाठी थेट सवाल आहे. मोदींनी 2014 साली मिरजच्या ग्राउंडवर जे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं ते अजूनपर्यंत त्यांनी पूर्ण केलेलं आहे का याची जरा पोच पावती त्यांनी मला पोच करावी. या सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांचा जो महत्वाचा विषय आहे तो ऊसाचा आहे आणि FRP मिळत नाही. त्यामुळे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आपण बघतोय की कशी सगळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल हे सगळी मुलं दाद देत आहेत. या प्रश्नाला वाचा फोडणं हा देखील युथ कोर्टाचा उद्देश आहे. युथ कोर्टामध्ये आपण या तरुणांना जाणून घेणार आहोत नव्या सरकारकडनं त्यांच्या अपेक्षा काय आहेत. सर, मगाचपासून आपण एका विषयावर बोलतोय की भाजपनं काय केलं. मला प्रश्न विचारायचा काँग्रेसनं काय केलं. तर 70 वर्ष झाले तिने सत्ता चालवत आहेत. काँग्रेसनं काय केलं? एक जिवंत उदाहरण आहे सर, हा मनोज सावंत. हा मूळचा राहणारा राधानगरीचा. काळमवाडीच्या धरणामध्ये ह्याची 40 एकर जमीन गेली होती ह्याच्या वडलोपार्जित. त्याच्याबद्दल याला दिल्यात शिरोळ तालुक्यामध्ये फक्त 4 एकर जमीन मिळाली. हे केलं काँग्रेसने. आणि आमचाच एक मित्र आहे अक्षय टवटे, जुनोनी गावामध्ये त्याची साधारणतः 2 ते 2.5 एकरची जमीन गेली हायवेसाठी. कामगारांना 1-2-2.5 वर्षापूर्वी मोदीजींनी असं धोरण आखलेलं होतं की किमान कामगारांना एक 10,000 तरी पगार, इंडस्ट्रियल एरियामध्ये जे काम करतात त्यांना किमान एक 10,000 तरी पगार मिळाला पाहिजे. पण आता कसं होतं की कामगारांचे पूर्णपणे कारखानदारांनी अकाउंट काढलेले आहेत, त्यांच्या नावावरती 10,000 पगार जमा करतात. पण दुसऱ्या दिवशी कामगारांना सांगतात की त्यातील 4,000 काढायचे आणि परत आणून कंपनीमध्ये जमा करायचे. त्या सरांनी शिक्षण भरतीबद्दल बोलले. जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा शिक्षण भरती नव्हती.
पण आता मोदी सरकार आले तर शिक्षण भरती आहे. तर मग ॲटलिस्ट मोदींजींनी एक आपल्याला होप तरी दिले की शिक्षकांना एक नोकरी तर मिळू तरी शकते. तर माझी एकच अपेक्षा आहे की जे कोण खासदार असेल किंवा आमदार असतील त्यांचा जो काही एरिया असेल त्यांनी दर 5 वर्षातून एकदा पैसे देऊन मतं विकत घेण्यापेक्षा तो जो पैसा तुम्ही देणार आहे तोच आधी जर सगळा सेवा वगैरे ह्याच्यावर जर खर्च केला तर तुम्हाला भीक मागण्याची वेळ येणार नाही. आम्ही एक शिक्षक बनणार आहोत पुढील काळातील. तर आजच्या जगात असं आहे की इंजिनिअरिंगला आणि डॉक्टरलाच जास्त व्हॅल्यू दिली जाते, मग डीएडला का जास्त व्हॅल्यू दिली जात नाही आहे. तर शिक्षक हा एक समाज घडवणारा नागरिक असतो, तर शिक्षकाला का व्हॅल्यू नाही. PM असे असावेत की ज्यांनी रिलिजियस मॅटर्समध्ये इंटरफेअर नाही करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक अशी कमिटी त्यांनी नेमायला पाहिजे, लाईक इंडियन मुस्लिम बोर्ड, लाईक ट्रिपल तलाक अँड ऑल दॅट ऑल फॅक्टर्स आर डिसाइडेड बाय दॅट कम्युनिटी अँड नॉट एनी सरकार अँड ऑल. तर महिला सुरक्षतेचा प्रश्न आहे सर माझा. भाजपाच्याच एका MLAनी असं म्हणलं होतं की मुलीकडे बोट दाखवा, मी तिला किडनॅप करून तुमच्याकडे आणून देतो. सर अशा सरकारकडून महिला सुरक्षतेची काय अपेक्षा ठेवायची? भारतात फक्त गुजरात हे राज्य नाहीये, उरलेले दुसरे 28 राज्य आहेत भारतात. फक्त गुजरातमध्येच का डेव्हलपमेंट, म्हणजे दारूबंदी असू दे, रस्ते असू देत किंवा कंपनीज असू, आम्ही काय गुजरातमध्ये जायचं शिकायला, नोकरीसाठी? इक्वेलिटी, मी ओपन मराठा आहे आणि असं आम्ही चांगले पर्सेंटेज मिळवतो, पण आम्हाला ॲडमिशन मिळायला खूप प्रॉब्लेम येतात. त्याच्यावरती जो पक्ष त्याच्यावरती फोकस करेल त्याला वोट देईल. आणि एक आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि जो शेतीवरती जास्त फोकस देईल त्याच्यावर मत करेल. ठीक आहे. भारतीय मार्केटमध्ये जो परकीय देशांचा जो कब्जा आहे तो हटवून आपल्या देशात प्रोडक्ट तयार व्हावं आणि त्या थ्रू युवकांना रोजगार निर्माण व्हावा एवढीच विनंती आहे बस. आम्ही भाजपकडून आहे ना काँग्रेसकडून, पण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा जो हक्क पुरुषाला आहे तो हक्क मला पण पाहिजे. अभी जो अपोजिशन पार्टी होते हैं वो सिर्फ जो भी अच्छे काम रूलिंग पार्टी कर रहा होता है सबको अपोज करते हैं. जब अच्छे काम कर रहे तो उसको सपोर्ट करो, तभी देश आगे बढ़ेगा. बिलकुल, खूप महत्वाची गोष्ट यांनी मांडलेली आहे. आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीनं आजचा तरुण किती सजग आहे आणि तो कशा पद्धतीनं विचार करतोय हे या सगळ्या चर्चेतून समोर आलेलं आहे. आजच्या तरुणाची ही संवेदनशीलता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आज या चर्चेचा अन्वयार्थ काय जाणून घेऊयात आपल्या न्यायाधीशांकडून. आपल्याला हे दिसतं असं की जो विचार करतो, खूप विचार करतो, त्याला बोलायचं आहे, अशा सगळ्या लोकांनी खूप चांगले मुद्दे मांडले. हे निश्चित जे कमी पडत आहे त्याचं कारण काहीही असेल, पण कमी पडतंय म्हणून त्या सरकारला जा म्हणायचं का काहीतरी करताय म्हणून त्या सरकारला ये म्हणायचं, एवढा मुद्दा आहे. याच्यासाठी आपल्याला थांबायला लागणार आहे 16 मे 2019. या निर्णयानंतर न्यायालयीन कारवाई इथेच थांबेल.